कोळंबी करताना ही एक चूक केली तर कोळंबी होते कडक। आज जाणून घेऊया मऊ, रसाळ आणि चविष्ट कोळंबी बनवण्याच्या खास टिप्स। नमस्कार, मी पल्लवी आज घेऊन आली आहे मसालेदार, झणझणीत आणि अगदी हॉटेललाही टक्कर देणारी कोळंबी मसाल्याची रेसिपी। अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। कोळंबी स्वच्छ करताना काळी नस असते ती काढून टाकायची। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आणि जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायची नाही आहे, लगेचच निथळून घ्यायची आहे। आता या कोळंबीला मॅरिनेशन करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण घेतलेला आहे अगदी छोटा चमचा गरम मसाला, यामध्येच घालून घ्यायची आहे हळद लावून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल तिखट थोडंसं रंगासाठी, 1 छोटा चमचा धनेपूड घालून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे लिंबाचा रस। आता हे सगळं लावून आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे। यामुळे या कोळंबी मसाल्याला खूप छान चव येते। आता हे बघा, अशा पद्धतीने हे लावून झालेलं आहे। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। कोळंबी मसाला करण्यासाठी एक कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। कांदा थोडासा भाजला की यामध्ये घालायचे आहे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो आणि कांदा टोमॅटो पटकन असं शिजला जावा किंवा भाजला जावा यासाठी घालायचं आहे अगदी थोडंसं मीठ। आणि हे बघा, सगळं असं छान भाजून घ्यायचं आहे। हे भाजत आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं। आता हे सगळं 2 ते 3 मिनिट अजून भाजून घेऊया। हे सगळं छान असं मऊ शिजलं गेलेलं आहे। आता थंड करून घ्यायचं पूर्णपणे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे। 2 ते 3 काळी मिरी, लवंग आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडासुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान प्युरी वाटून घेतलेली आहे। तापलेल्या तेलामध्ये ही सगळी प्युरी इथे घालून घेतलेली आहे। अर्धा किलो इतकी आपण कोळंबी मसाला करणार आहोत, त्यासाठी इतका मसाला हा पुरेसा आहे। आता हे वाटण छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपला घरगुती काळा मसाला आणि यानंतर घालायचं आहे अगदी थोडंसं लाल तिखट आपल्या आवडीनुसार। याआधीसुद्धा आपण हिरवी मिरची आणि लाल तिखट वापरलेलं आहे। धनेपूड घालून घ्यायची आहे। हे सगळं छान असं एकत्र करायचं आहे। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतला तर कोळंबीला मस्त चव येते। तर हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता मसाला छान असा परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपण ज्या मॅरिनेट करून ठेवलेल्या कोळंबी आहेत त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत। आता 1 ते 2 मिनिट आपण इथे कोळंबी या मसाल्यामध्ये छान अशी परतून घेऊया। सगळं छान असं परतलं गेल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 ग्लास गरम पाणी। गरम पाणी घालून घेतलेला आहे आणि या कन्सिस्टन्सी आवडीप्रमाणे आपल्या घट्ट पातळ अशी करून घ्यायची आहे। मी अजून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि अशा पद्धतीने हे बघा, इतकं मी हे ठेवलेलं आहे मसाला। तर शेवटी यामध्ये घालायचं आहे कोकम आणि कोथिंबीर घालायची आहे। यामुळे या कोळंबी मसाल्याची चव खूप छान फ्रेश लागते। कोळंबी लवकर शिजते, जास्त शिजवली तर कडक आणि रबरी होऊ शकते, म्हणून अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही कोळंबी छान अशी मऊ शिजली जाते। तर अशा पद्धतीने आज आपण कोळंबी मसाला बनवलेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।